वणी शहरासह तालुक्यात हनुमान जयंती साजरी। श्री पूर्वमुखी हनुमान देवस्थान भायर रोड येथे महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन। वणी शहरासह तालुक्यात हनुमान जयंती साजरी करण्यात आली। त्या अनुषंगाने वणी शहराजवळ असणाऱ्या भायर रोड येथे श्री पूर्वमुखी हनुमान देवस्थान मंदिरात 23 रोजी हनुमान जयंती उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला। यानिमित्त हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी तसेच बजरंग बलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। हनुमान मंदिरात पूजा अर्चा, अभिषेक, महाआरती व महाप्रसादच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती। या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व श्री पूर्वमुखी हनुमान देवस्थानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी श्रम घेतले। यावेळी उपस्थितांनी सिटी न्यूज वणी संवाद करताना या संदर्भात माहिती दिली। पूर्वमुखी हनुमान देवस्थान MIDC समोर रोड वणी या ठिकाणी आम्ही सर्व सहकारी म्हणून गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी छोट्याशा मंदिराचं स्वरूप मोठ्या स्वरूपात या ठिकाणी सर्व वर्गणीदार हितचिंतक यांच्या सहकार्याने या ठिकाणी उभं केलं आणि दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी या ठिकाणी सकाळपासून पूजापाठ आणि 9 वाजतापासून महाप्रसादाला या ठिकाणी सुरुवात करतो आणि पंचक्रोशीतील या रस्त्यावरून जाणारे वेकोलीचे कामगार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, व्यावसायिक, कामगार हे सगळी मंडळी भाविकपणे या ठिकाणी येऊन हनुमानजीला वंदन करतात आणि हे सगळं करत असताना आम्हाला आनंद मिळतो की आपण काही एकत्रित आल्यामुळे सर्वसामान्य लोकांना आनंद देता येत असेल तर ते करायला या ठिकाणी हरकत नाही। या भावनेतून आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र आलो आणि एवढी मोठी वास्तू या ठिकाणी उभी झाली आणि या वास्तूमध्ये कोण्या साधारण माणसाचं वणी शहरामध्ये जे सार्वजनिक ठिकाणं आहेत, सभागृह आहेत, त्या ठिकाणी मोठी किंमत मोजून त्यांना लग्न वगैरे करावं लागते तर तो भार कमी व्हावा यासाठी सुद्धा आम्ही या पूर्वमुखी हनुमान देवस्थानच्या वतीनं पुढाकार घेतला आणि इथं कोणाला जर विवाह करायचा असेल तर ही जागा त्यांना विनामूल्य या ठिकाणी उपलब्धसुद्धा करून देण्याचा मानस आहे। आज जयंतीच्या निमित्तानं सर्व भाविक भक्तांना मी मनापासून मंगलमय शुभेच्छा देतो आणि ईश्वर त्या सर्वांना सद्बुद्धी आणि चांगलं वागण्याचं, त्यांची भावना दृढ होण्याचं, त्यांच्या मनामध्ये काहीतरी करण्याचं उत्साह, प्रेरणा देण्याचं काम ईश्वर त्याच्या वतीने होईल असा विश्वास व्यक्त करतो। पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। बरं भाऊ, मला एक सांगा का त्या दानशूरांना का आवाहन करू इच्छिते का बा खरोखरच आपल्याकडं मंदिर आहे, या मंदिरासाठी जे काही भाविक यासाठी मंदिरासाठी दान करण्याचा प्रयत्न करतात ते दानशूरांना का आवाहन करणार आपण? ज्याला वाटते की इथं काहीतरी झालं पाहिजे आणि यासाठी भाविक भक्ताची मनोमन इच्छा असते की माझं काही देणं लागते, तर या भावनेतून जर ईश्वराला आपण आपला अंश काही सेवा म्हणून अर्पण करत असेल तर ती सेवा अर्पण केल्यानंतर ते अजून दुसऱ्याच्या कामी येत असेल तर अशी दान धर्म हा चांगली भाव आहे। नमस्कार, मी सुनीता जितेंद्र डागरे A to Z कोचिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत करत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिक्षण वर्गाला सुरुवात होत आहे। यावर्षी उन्हाळी शिक्षण वर्ग 10 एप्रिल ते 20 मे पर्यंत सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत सुरू करण्यात येत आहे। उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार। उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत। बेसिक्स मॅथमॅटिक्स, बेसिक सायन्स, स्पोकन वेल इंग्लिश एंड ग्रामर, हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट, रीडिंग अँड रायटिंग स्किल, योगा, एक्सरसाइज, प्राणायाम, मेडिटेशन, क्लासिकल डान्स, भरतनाट्यम, आर्ट अँड क्राफ्ट, हेल्थ अँड डायट इम्प्रूव्हमेंट, ड्रॉइंग। तेव्हा लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा व प्रथम येणाऱ्या पहिल्या 15 प्रवेशिकांना विशेष सूट देण्यात येणार। आमचा पत्ता सुनीता जितेंद्र डागरे, इंदिरा चौक, सिटी पॉइंट हॉटेलच्या बाजूला, वणी। मोबाईल नंबर 9146857067। धन्यवाद।